नमस्कार मैत्रिणींनो, सर्वात आधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। मी आज तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे। तर प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होण्याची शक्यता असते, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता असते, तर खूप काळजी घ्यावी लागते। आणि जर समजा तेव्हा बाळाचं वजन आहे ना, तर 1 किलो ते 1.25 किलोपर्यंत वाढलेलं असतं, म्हणजे 1.5 किलोही नसतं पूर्ण। आणि उंची 35 सेंटीमीटर, 33 सेंटीमीटर, 35 सेंटीमीटर ते 38 सेंटीमीटरपर्यंत झालेलं असतं। तर तेव्हा आहे ना, आपल्याला म्हणजे प्रेग्नंट वुमनची किंवा स्वतःची म्हणजे खूप काळजी घ्यायला पाहिजे। तर त्या बाळाचं जर समजा 7व्या महिन्यामध्ये जर समजा डिलिव्हरी झालं, तर बाळाने दूध पिलं तरी त्याची पचनशक्ती पण चांगली असते, म्हणजे त्याची पचनसंस्था तयार झालेली असते। त्याचे डोळे, नाक, कान सर्व एकदम व्यवस्थित तयार झालेले असतात। त्यांना ऐकूही येतं आणि त्यांची डोळ्यांची उघडझाप पण होते। आणि जी बाळाची जी 6 महिन्यापर्यंत जी ट्रान्सपरंट स्किन असते, तर ती ट्रान्सपरंट स्किन आता त्याला नसते, तर त्याच्यावर आहे ना चरबीचा थर यायला लागतो। तसतशी त्याच्यावरची जे बारीक केस असतात ते गळून पडतात आणि स्किनचा एक कलर येऊ लागतो। तर मग आणि आईने कोणती काळजी घेतली पाहिजे, तर आईने आता 7व्या महिन्यापासून तिच्या ब्रेस्ट फीडिंग करावे लागेल ना। 9व्या महिन्यात डिलिव्हरी झाल्यावर तर ब्रेस्ट फीडिंग करण्यासाठी तिला तिचे ब्रेस्ट एकदम स्वच्छ ठेवायला शिकावं लागेल। निप्पल व्यवस्थित पाहावे लागतील, करावे लागतील, रोज रात्री ऑइल लावून मसाज करावे लागतील। अशा पद्धतीने काळजी घ्यावी लागेल। आणि थोडा थोडा असा पाण्यासारखा स्राव ब्रेस्टमधनं निघेल दुधाचा, त्या नसा तयार होत आहेत, दुधाच्या वाहिन्या तयार होत आहेत, तर त्याच्यात घाबरायसारखं काही नसतं। तर बघा, तुम्हाला जर गणपती बाप्पासारखा छान मुलगा किंवा मुलगी पाहिजे असेल, तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या, नक्कीच छान बाळ होईल। थँक्यू।